आणखी एक छोटासा पॉइंट घेऊन टाकू आपण. आयडियल सोल्युशन आणि रियल सोल्युशन. सोल्युशन इट इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू और मोर दॅन टू कंपोनेंट ऑफ द सबस्टन्स कॉल्ड एज अ ट्रू सोल्युशन. आता आयडियल सोल्युशन आणि रियल सोल्युशन कशाला म्हणायचं पहा. एक डेफिनेशन लक्षात ठेवली सफिशियंट आहे. आयडियल सोल्युशन इट इज द सोल्युशन विच ओबे Raoult's law for all concentration or at any concentration. Ideal solution it obey the Raoult's law. जो आपण आता घेतलेला आहे Raoult's law. तर तो Raoult's law जे सोल्युशन पाळता आहे सर्व कॉन्सन्ट्रेशनला त्याला म्हणायचं आहे आयडियल सोल्युशन. इट इज द सोल्युशन विच ओबे Raoult's law at all concentration. Real solution it is the solution which do not obey Raoult's law at all concentration. तर याचा आणखी काही एक दोन वैशिष्ट्य आपण लक्षात घेऊया आयडियल सोल्युशनचे. ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ आयडियल सोल्युशन फ्रॉम टू कंपोनेंट नो हीट चेंजेस टेक्स प्लेस. That is, heat energy does not absorb or does not evolve during the formation of ideal solution from its component. जेव्हा आयडियल सोल्युशन तयार होईल तर तेव्हा आयडियल सोल्युशन तयार होत असताना कोणत्याही प्रकारची हीट एनर्जी बाहेर पडत नाही, कोणत्याही प्रकारची हीट एनर्जी ॲब्सॉर्ब होत नाही. मग चेंज इन हीट कंटेंट डेल्टा एच जो आहे तो काय असतो आता इथे शून्य असतो. डेल्टा एच ऑफ मिक्सिंग मिक्स करत असताना कोणत्याही प्रकारचे एनर्जी चेंजेस घडत नाही. पण रिअल सोल्युशन मध्ये मात्र काही चेंजेस थोड्याफार प्रमाणात घडू शकतात. ठीक आहे, मी तुम्हाला पॉइंट ऑफ डिफरन्सच्या स्वरूपातच नोट्स मध्ये लिहून दिलेलं आहे. हिअर डेल्टा एच मिक्सिंग इज झिरो, डेल्टा एच मिक्सिंग इज नॉट झिरो. त्यानंतर पहा द व्हॉल्यूम, द टोटल व्हॉल्यूम ऑफ आयडियल सोल्युशन इज इक्वल टू द सम ऑफ द व्हॉल्यूम ऑफ टू और मोर दॅन टू कंपोनंट. म्हणजेच काय झालं की समजा तुम्ही आता आयडियल सोल्युशन तयार करून राहिले, एक 50 ml सोल्युशन ए घेतलं, 50 ml सोल्युशन बी घेतलं, 50 ml सोल्युशन सी घेतलं, तिघांचं मिश्रण केलं. याचा व्हॉल्यूम किती एक्झॅक्टली किती भरेल? 50 अधिक 50 अधिक 50. बरोबर आहे. तर असं जेव्हा घडतं तेव्हा ते आयडियल सोल्युशन असतं. द व्हॉल्यूम ऑफ ए आयडियल सोल्युशन इज इक्वल टू द सम ऑफ व्हॉल्यूम ऑफ ऑल कंपोनंट. म्हणजेच काय तर चेंज इन व्हॉल्यूम जो असतो आपला हा मिक्सिंगचा हा इथे किती असतो? शून्य असतो. इकडे मात्र तो म्हणजे असं कमी 150च भरलायला पाहिजे. 50 अधिक 50 अधिक 50 त्याच्यात तुमचा चेंज कमी जास्त होणार नाही. ते आयडियल सोल्युशन आहे. रिअल सोल्युशन मध्ये मात्र काही फरक पडत असतो कारण तो व्हॉल्यूम कमी होऊ शकतो, 2 ml 1 ml जास्तही होऊ शकतो तिथे पुढे रिअल सोल्युशन मध्ये. त्यानंतर आणखी काही एक पॉइंट आपल्याला अतिशय महत्वाचा यामध्ये सांगता येतो. द फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सोल्यूट, solvent and solvent, solute and solvent is nearly equal in magnitude and here it may be different. तर असे काही पॉइंट ऑफ डिफरन्स आपल्याला आयडियल सोल्युशन मध्ये आणि रिअल सोल्युशन मध्ये पाहायला मिळतात. तर हे आयडियल सोल्युशन रिअल सोल्युशन इथे आपला पहिल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा रोल संपला. म्हणजे वेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, Raoult's law फॉर व्होलाटाईल फॉर नॉन व्होलाटाईल रिलेशन. तर हे एवढे पॉइंट आपण आयडियल सोल्युशन रिअल सोल्युशन हे आपल्याला आता माहिती झालं. आपण आता दुसऱ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीकडे जाऊया. दुसऱ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं नाव आहे बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन किंवा इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. टू इलिव्हेट म्हणजे वाढणे. अगदी सोपं आहे लक्षात ठेवायला. आपण पहिल्यांदा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर नावातच आहे. वेपर प्रेशर लो होतं. कोणाचं लो होतं? सॉल्व्हंटचं. कशामुळे लो झालं? त्यात नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला म्हणून. बरोबर आहे. आता बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन दुसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन किंवा इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. जसं आपण म्हणतो वॉटरचा बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे.
म्हणजे काय होतं पहा बरं, 100 डिग्री सेंटीग्रेडला समजा आपण आता एक छोटासा एक्सपेरिमेंट समजावून घेऊया. इथे याला हीट देऊया. इथे मी घेतला आहे वॉटर. ठीक आहे, वॉटर घेतलेला आहे. आता काय करू आपण, इथून त्याला उष्णता देऊया. टेम्परेचर इथे वाढवायचं आहे, उष्णता द्यायची. याचं टेम्परेचर वाढत वाढत जाईल, इव्हॅपोरेशन वाढत जाईल, वेपर प्रेशर वाढत वाढत जाईल. बरोबर आहे की नाही? एक स्टेज अशी येईल आता की इथे थर्मामीटर टाकलेला असेल आपण, तर हे थर्मामीटर आपल्याला आता 100 डिग्री सेंटीग्रेडवर गेल्यावर 100 डिग्री सेंटीग्रेडला लिक्विड तुम्हाला बॉईल होताना दिसेल. म्हणजे काय होऊन राहिलं, आता लिक्विड स्टेट मधून व्हेपर स्टेट मध्ये जाताना दिसेल, बॉईल होताना दिसेल तुम्हाला लिक्विड, नाही का? आणि हे जे टेम्परेचर आहे हे फिक्स राहील आता. मग 100 डिग्री सेंटीग्रेडला लिक्विड वॉटरचं रूपांतर कंटिन्युअसली कशात होताना दिसत आहे, गॅसियस स्टेटमध्ये. याला म्हणूया आपण बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. प्रत्येक लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट हा वेगवेगळा असतो. म्हणजे बॉइलिंग पॉइंटला काय होतं थोडक्यात, it is the temperature at which the liquid get converted into the gaseous state. This is the boiling point of the liquid. आता हा बॉइलिंग पॉइंटची ही व्याख्या नाहीये खरी. बॉइलिंग पॉइंटची व्याख्या वेपर प्रेशरच्या टर्म्स मध्ये केल्या जाते. हे ठीक आहे समजण्यासाठी. आता काय होतं बघा, काय आहे नेमकं बॉइलिंग पॉइंटची व्याख्या. टेम्परेचर टीला याला वेपर प्रेशर असतं माहितीये. जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसे तसे गॅसियस स्टेट मधले मॉलिक्यूल वाढत वाढत जातील. बरोबर आहे, वेपर प्रेशरही वाढत वाढत जाईल. ऍज टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजेस, वेपर प्रेशर ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजेस. And when the vapor pressure becomes equal to the atmospheric pressure, आता हे ओपन आहे असं समजा तुम्ही. मग आता ऍटमॉस्फिअरिक प्रेशर अप्रॉक्सिमेटली आपण 1 ऍटमॉस्फिअर घेतो. मग जेव्हा त्या लिक्विडचं व्हेपर प्रेशर हे ऍटमॉस्फिअरिक प्रेशरच्या बरोबरीत येतं, तेव्हा त्या टेम्परेचरला म्हणायचं आहे तुम्हाला बॉइलिंग पॉइंट. मग आता बॉइलिंग पॉइंटची आपण ही व्याख्या देऊया. हीच खरी व्याख्या आता बॉइलिंग पॉइंटची या प्रकरणात आपल्यासाठी. काय होईल मग आता बॉइलिंग पॉइंट म्हणजे, इट इज द टेम्परेचर ॲट विच द व्हेपर प्रेशर ऑफ ए लिक्विड बिकम्स इक्वल टू द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर स्थिर आहेत, बदलू द्यायचं नाही आपल्याला, नाही तर प्रेशर कुकर लागलं तर ते मॅच नाही होणार. म्हणून काय म्हटलं आपण, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. पुन्हा पहा एकदा, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, इट इज द टेम्परेचर ॲट विच the vapor pressure of a liquid becomes equal to the atmospheric pressure. म्हणजे आता याचाच अर्थ असा झाला की वॉटरचं टेम्परेचर रूम टेम्परेचर आहे 25 डिग्री सेंटीग्रेड. मी त्याला उष्णता दिली, हळूहळू त्याचं टेम्परेचर वाढत गेलं. 25 वरून 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 वर जेव्हा गेलं तेव्हा व्हेपर प्रेशर वाढत 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 कुठपर्यंत आलं, ते आलं ॲटमॉस्फिअरिक, म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर एवढं आलं. मग त्या टेम्परेचरला ते वॉटर बॉईल व्हायला लागलं. म्हणजे त्या टेम्परेचरला तुम्ही काय म्हटलं, बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट हा टेम्परेचर आहे. अल्कोहोल, इथिल अल्कोहोल घेतलं, 74 डिग्री सेंटीग्रेडवर ते बॉईल होतं, 74 डिग्री सेंटीग्रेडवर. म्हणजे याचा अर्थ काय, त्याला उष्णता द्या 74 डिग्री सेंटीग्रेडला, त्याचं वेपर प्रेशर, लिक्विडचं त्या अल्कोहोलचं वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरचं वेपर प्रेशर हे सारखंच होत असतं. बरोबर आहे. मग ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲव्हरेज घेतो आपण 1 ॲटमॉस्फिअर. पण हे जर तुम्ही उंचावर गेले तर, जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून उंचावर जातो, एव्हरेस्टवर गेलो तर तिथं वातावरण विरळ झालेलं असतं, प्रेशर पण कमी झालेलं असतं. तिथं वॉटर हे होऊ शकतं 80 डिग्रीवरच बॉईल व्हायला लागेल, कारण इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि म्हणून उंचावर प्रेशर कुकरचा वापर करत असतात. तसं एक शास्त्रीय कारणे द्या, असा छोटासा सुंदर प्रश्न असायचा पूर्वीच्या काळी. आता हल्ली असे प्रश्न विचारत नाही. असो, तर मग बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय माहिती झालं आपल्याला. बरोबर आहे. काय, इट इज द टेम्परेचर ॲट विच द व्हेपर प्रेशर ऑफ ए लिक्विड बिकम्स इक्वल टू द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. हा बरोबर. उद्या सकाळी येते ना, 10 वाजता जाऊ लागेल. आजही आणून ठेवलं तरी चालेल. मग हो तरी चालेल, त्याच्या गाडीत टाकून ठेवायचं. मतलब व्हेपर प्रेशर, बॉइलिंग पॉइंट, इलिव्हेशन कडे जायचं आपल्याला. आपल्याला बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन माहिती झाली.
आता आपण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय ते पाहूया. आता मी काय केलं, वॉटरचं सॉल्व्हंट घेतला, प्युअर वॉटरच घेऊ आपण. वॉटरचा मी बॉइलिंग पॉइंट काढला. ठीक आहे, वॉटर बॉइलिंग पॉइंट काढला आपण याचा. सो बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर म्हणजे सॉल्व्हंट म्हणतो मी याला. ठीक आहे, सॉल्व्हंट. आता हा आहे प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट आहे म्हणून टी बी. बी फॉर बॉइलिंग, टी म्हणजे टेम्परेचर, आणि प्युअर सॉल्व्हंट डोक्यावर आपण 0 देतो आहे. बरोबर आहे. जसं P1 0 लिहिलं होतं वेपर प्रेशर, तसं हे ओरिजिनल म्हणजे कोण, ओरिजिनल कोण आहे, सॉल्व्हंट. त्याच्यात सोल्यूट टाकलं, सोल्युशन तयार झालं. ओरिजिनल म्हणजे हा 0 म्हणा, ओ म्हणा, काही म्हणा त्याला. हा झाला. तर प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आपण काढला. तो किती आहे आपण म्हटलं, आता TB0 म्हटलं मी याला. आता काय केलं मी, याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला. बघा, वॉटर तेच आहे, वॉटर प्लस सोल्यूट म्हणजे हे कोण तयार झालं, सोल्यूट, आणि हे झालं आता सोल्युशन तयार झालं. ठीक आहे, आणि नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला मी. कोण, नॉन व्होलाटाईल सोल्यूट, नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला. आता मी याचा बॉइलिंग पॉइंट मोजतो, आणि हा बॉइलिंग पॉइंट जो आहे आता याला मी म्हणतो आहे TB. हे बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट आहे, आणि हा झाला बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, आणि हे कोण, बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. इथे लिहिलेलंच आहे मी. ठीक आहे, इज इक्वल टू TB0 लिहिलं आपण. आता काय दिसून येतं पहा, मी प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट मोजला, त्याच्यात नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला, त्याचा बॉइलिंग पॉइंट मी जेव्हा जेव्हा काढतो तेव्हा मला असं दिसून येत आहे की दिस TB इज ऑलवेज ग्रेटर दॅन TB0. म्हणजे काय झालं, आता बॉइलिंग पॉइंट ऑफ ए सोल्युशन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द बॉइलिंग पॉइंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. ऑफकोर्स सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. लक्षात घ्या, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन नावातच आहे. इन्क्रीज इन द बॉइलिंग पॉइंट ऑफ ए सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट वाढला, तो होता T0B होता किंवा TB0 होता, तो वाढला. कशामुळे वाढला, ड्यू टू द ऍडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन इट. जेव्हा तुम्ही सॉल्व्हंट मध्ये एखादा नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकता तेव्हा त्याचा बॉइलिंग पॉइंट हा वाढतो, आणि जेवढ्यानी वाढला त्याला म्हणायचं बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, आणि डिनोटेड बाय डेल्टा टी. बी लिहितो इथे, सफिक्स फॉर बॉइलिंग आहे तर डेल्टा TB. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, आपल्याला पॉझिटिव्ह दाखवायचं आहे. मग मोठं कोण आहे आता, हा बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. दिस डिफरन्स इज कॉल्ड एज ए बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. म्हणजे सरळ सरळ असा अर्थ झाला की वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. हे झालं प्युअर सॉल्व्हंट. याच्यात मी थोडंसं सोडियम क्लोराईड टाकलं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला. आता त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढतो. समजा तो 103 डिग्री झाला, 100 होता 103 झाला. मग आपला डेल्टा TB किती झाला, 103 वजा 100 म्हणजे 3 डिग्रीनं वाढला. मग हा झाला बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. कितीने वाढला, 3 डिग्रीने वाढला. मग हा झाला बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन किंवा इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेट म्हणजे वाढणे. increase in the boiling point of a solvent due to the addition of non-volatile solute in it at given pressure is known as a boiling point elevation or elevation of boiling point. Mathematically delta TB is equal to TB minus TB0. म्हणजेच काय, it is the difference in between the boiling point of a solution and boiling point of a solution containing non-volatile solute and boiling point of the pure solvent at given pressure is also known as a boiling point elevation. म्हणजे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशनच्या दोन व्याख्या देऊ शकता तुम्ही. सरळ सरळ जे दिसून आलं ते सांगायचं, इन्क्रीज इन द बॉइलिंग पॉइंट ऑफ ए सॉल्व्हंट ड्यू टू द ऍडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन इट ऍट गिवन प्रेशर किंवा ऍट कॉन्स्टंट प्रेशर कॉल्ड एज ए बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. किंवा ही मॅथेमॅटिकल टर्म सांगा काय आहे, डेल्टा TB बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन इज इक्वल टू द डिफरन्स इन बिटवीन द बॉइलिंग पॉइंट ऑफ ए
solution and containing non-volatile solute and boiling point of a pure solvent at given pressure called as a boiling point elevation. याचाच अर्थ प्युअर सॉल्व्हंट मध्ये जर एखादा नॉन व्होलाटाईल सोल्यूट आपण टाकला तर त्याचा बॉइलिंग पॉइंट हा वाढतो. म्हणून विशिष्ट प्रकारचे पदार्थ पाण्यात शिजवायचे असेल तर सोडियम क्लोराईड टाकलं तर त्याचा उत्कलन बिंदू वाढतो, बॉइलिंग पॉइंट वाढतो, पदार्थ लवकर पण शिजतो. ठीक आहे, असू द्या. आता बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन माहिती झालं आपल्याला. ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे काय? इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल अँड नॉट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स. आता पुढचा पॉइंट आहे आपला. म्हणजे आपल्याला काय माहित झालं? बॉइलिंग पॉइंट माहित झाला, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन माहिती झालं. आता आपण पाहूया अगोदरची जी प्रॉपर्टी आहे आपली, वेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. तो डेल्टा पी होता, हा डेल्टा टी बी आहे. यात काही फरक आहे का? म्हणजे तुम्ही वॉटर घेतलं आणि सोडियम क्लोराईड त्यामध्ये टाकलं, सोल्युशन तयार झालं, वेपर प्रेशर कमी झालं आणि बॉइलिंग पॉइंट वाढला. कमी झालेलं वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा पी आणि त्याचं वाढलेलं टेम्परेचर म्हणजे काय झालं? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. या दोघांमध्ये काय संबंध आहे हे आपल्याला आता एक्सप्लेन करायचं आहे ग्राफिकली. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा पी अँड इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आतापर्यंत हा प्रश्न मला वाटतं काही बोर्डाने काही विचारलेला नाही, पण ऍटलिस्ट माहिती पाहिजे आपल्याला. आणि नंतर आपलं सगळ्यात महत्वाचं ते एक्सप्रेशन कोणतं? मोलार मास ऑफ ए नॉन व्होलाटाईल सोल्यूट अँड इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन जर तुम्ही काढला तर तुम्हाला मोलार मास अननोन सबस्टन्स, नोन सबस्टन्स काढता येत आहे. तो एक एक्सप्रेशन घ्यायचं आहे आपल्याला नंतर. मग आता आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहूया. रिलेशन बिटवीन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा पी अँड डेल्टा टी बी म्हणजे कोण? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. एकच द्रावण तयार केलं, वॉटर घेतलं, त्याचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काढलं, सोडियम क्लोराईड टाकून, सोल्यूट टाकून, त्याचाच तुम्ही आता बॉइलिंग पॉइंट काढून पाहिला. मग या दोघांमध्ये काय संबंध आहे तो म्हणतो. तर हे आपल्याला या एक्सप्रेशन मध्ये पाहायला मिळेल. एक्सप्रेशन म्हटल्यापेक्षा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. आपण एक्सपेरिमेंट केला, ते व्हॅल्यूज प्लॉट केल्या ग्राफवर आणि त्याच्यावरून जे दिसून येतं ते आपण इकडे सांगतोय की हे रिलेशन आपल्याला आढळून आलं याच्यामध्ये. मग आता पहा, द रिलेशन बिटवीन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॅन बी स्टडीड बाय प्लॉटिंग ए ग्राफ बिटवीन. ग्राफ पण विचारला जाऊ शकतो हा, आणि हा समजून घ्यायचं आहे आपल्याला. ग्राफ प्लॉट करूया आपण आता एक्सपेरिमेंट करून. वेपर प्रेशर आणि इथे आता मी प्लॉट करतो टेम्परेचर. ठीक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरने इकडे टेम्परेचर. रिलेशन बिटवीन डेल्टा पी अँड डेल्टा टी बी कॅन बी स्टडी बाय प्लॉटिंग ए ग्राफ इन बिटवीन वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन वर्सेस टेम्परेचर. टेम्परेचर आणि वेपर प्रेशर आपण प्लॉट करूया. कोणासाठी? सॉल्वंटसाठी आणि सोल्युशनसाठी पण. आणि मग त्याच्यामध्ये काय संबंध आहे हे ग्राफवरून आपल्या लक्षात येईल. मग इथे वेपर प्रेशर असं समजा 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5 आणि 1 ॲटमॉस्फिअर पर्यंत जाऊया आपण असं साधारणतः. ठीक आहे, हे इथे 1 ATM आहे, लाईकली टू बी. मग हे 0.1, 0.2 असं असेल. हे काही दाखवत नाही मी आता इथे. हे वेपर प्रेशर. आता ग्राफ दोघांसाठी पण प्लॉट करायचा आहे. तुम्ही काय केलं तर हा ग्राफ कसा येतो त्याचं एक्सप्लेन करायची गरज नाही आपल्याला. 2-4 पॉइंट आहे तेवढे फक्त सांगायचे आहे तुम्हाला. काय सांगायचे आहे ते पाहूया आपण. बघा, डायरेक्ट ग्राफ काढायचा. हा आहे सॉल्व्हंट साठी आणि हा आहे सोल्युशन साठी. ठीक आहे, आणि हे टेम्परेचर आहे. आता इकडे वेपर प्रेशर प्लॉट केलाय मी
आता एक पॉइंट दाखवतोय मी आणि वर्णन करतो आहे, हा पॉइंट ए आहे, पहा इथे. आता या ग्राफ वरून काय दिसून येतं पहा, वेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन इज ऑलवेज लोअर दॅन द वेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट. पहिली प्रॉपर्टी काय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर नेहमीच जास्त असतं कोणापेक्षा, सोल्युशन पेक्षा. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे कमीच आहे, पहा ग्राफ. कोणत्याही टेम्परेचरला जा तुम्ही, सॉल्व्हंटचा जास्त वेपर प्रेशर आहे आणि त्याच टेम्परेचरला तुम्ही सोल्युशनचं पहा कमी भरेल, कुठेही तुम्ही पॉइंट टाका. म्हणजे पहिला पॉइंट आपल्या या ग्राफवरून लक्षात येतो, द वेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाइल सोल्यूट इज ऑलवेज लेस दॅन द वेपर प्रेशर ऑफ ए प्युअर सॉल्व्हंट. थोडक्यात हा वॉटर साठीचा ग्राफ आहे आणि हा त्याच्यात आपण 2-4 ग्रॅम नॉन व्होलाटाइल सोल्यूट टाकला, त्याचंही त्याच टेम्परेचरला तुम्ही वेपर प्रेशर काउंट केलं आणि दोघांचे पॉइंट जोडले, ग्राफ काढला, हा असा आला. मग आता त्याचं वर्णन करतोय आपण. पहिला पॉइंट काय सांगितला, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज ऑलवेज लेस दॅन द वेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट. दुसरा पॉइंट बघा, आता अगोदर सॉल्व्हंट साठी बघूया आपण. नाउ फॉर सॉल्व्हंट ॲज टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजेस द वेपर प्रेशर ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजेस. हे पहा, जसं जसं टेम्परेचर वाढत चाललं तसं तसं सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर पण वाढत चाललं, बरोबर आहे. ॲज टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजेस वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजेस अँड ॲट पॉइंट ए इट बिकम्स 1 atmosphere. It means that it is the boiling point of a solvent. बघा, प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट म्हणजे कोण, डेल्टा TB0. कारण बॉइलिंग पॉइंटची व्याख्या काय आठवते तुम्हाला, इट इज द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर ऑफ ए लिक्विड बिकम्स इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. झालं इथे बरोबर. या टेम्परेचरला या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर कोणाच्या बरोबरीत आलं, 1 ॲटमॉस्फिअर, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा. म्हणजे हा कोण असला पाहिजे, त्याचा बॉइलिंग पॉइंट, कोणाचा, सॉल्व्हंटचा. समजा ते टेम्परेचर किती आहे म्हणतो आपण, TB0, ओरिजिनल, सॉल्व्हंटसाठी ओरिजिनल. लेट ॲट धिस टेम्परेचर द वेपर प्रेशर इज इक्वल टू P10 लिहितो आपण त्याचा, प्युअर वेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट ॲट टेम्परेचर TB0 इज इक्वल टू P10. नाउ ॲट द सेम टेम्परेचर लेट, this is point C suppose. Now here its vapor pressure at temperature TB0 for the solution is equal to P1. सोल्युशनचं वेपर प्रेशर त्याच टेम्परेचरला किती राहील, P1 आहे, कमी आहे बघा. P1 0 पेक्षा P1 नेहमीच कमी असतो. आता मी इथे एक हा बी पॉइंट दिसतोय तुम्हाला, याला मी बी पॉइंट म्हणतो. याचं काय वैशिष्ट्य आहे पहा. फॉर सोल्युशन नाउ हियर ऑल्सो ॲज टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीजेस, the vapor pressure of a solution also goes on increases and at point B it becomes equal to the atmospheric pressure. It means that this is the boiling point of a solution, that is TB. बघा, या टेम्परेचरला आता सोल्युशनचं वेपर प्रेशर कोणाच्या बरोबरीत गेलं, ॲटमॉस्फिअरच्या. म्हणजे इथे सोल्युशन बॉईल झालं, सॉल्व्हंट प्युअर अगोदरच बॉईल झाला. हे इथे वाढलेलं आहे, बघा वाढलं इथे, नाही. मग आता आपल्याला माहिती आहे हा पॉइंट BC जो आहे, हे एवढं जे अंतर आहे आता B आणि C, हे एवढं, हे बघा धिस डिफरन्स म्हणजे कोण, याला मी म्हणतो लेंथ AB. हा एवढं अंतर म्हणजे काय झालं पहा बरं, टेम्परेचरच्या टर्म्स मध्ये TB मायनस TB0, TB मायनस TB0 म्हणजेच कोण, हा आहे आपला डेल्टा TB. difference in between the boiling point of a solution and boiling point of a solvent म्हणजे डेल्टा TB, बरोबर आहे. हा झाला डेल्टा TB, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. आता पहा, हे जे प्रेशर आहे हे सॉल्व्हंटचं आहे, त्याच टेम्परेचरला हे सोल्युशनचं वेपर प्रेशर आहे. म्हणजे हा जो डिफरन्स आहे आपला, म्हणजे काय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, म्हणजे कोण, P10 मायनस P1. यालाच तुम्ही काय म्हणता, डेल्टा P, म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दॅट इज लेंथ AC. लेंथ AC म्हणजे कोण, P10 मायनस P1 म्हणजेच कोण, डेल्टा P. हे झालं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि हे झालं इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, बरोबर आहे. आता पहा, हे पॉइंट लक्षात आले. ए चं काय वैशिष्ट्य, बी चं काय, सी चं काय आहे. ए म्हणजे कोण, इट करस्पॉन्ड्स विथ द बॉइलिंग पॉइंट ऑफ ए सॉल्व्हंट. बी पॉइंट करस्पॉन्ड्स विथ द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. सी पॉइंट करस्पॉन्ड्स विथ द वेपर प्रेशर ॲट टेम्परेचर TB0.
फॉर सोल्युशन ऑफकोर्स, बरोबर आहे. हा जो डिफरन्स आहे हा झाला आपला इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. हा जो डिफरन्स आहे हा झाला आपला lowering of vapor pressure. For dilute solution, it is observed that the graph is almost parallel. डायल्यूट सोल्युशन जर तुम्ही घेतलं तर हा ग्राफ पॅरलल आढळतो. म्हणजे काय, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर थोडक्यात तुम्हाला असा ग्राफ पुन्हा मिळाला. समजा कॉन्सन्ट्रेशन बदलून पॅरलल म्हणजे बघा आता ज्या प्रपोर्शन मध्ये तुमचा हा पार्ट एवढा जिथे वाढला तेवढाच पार्ट इथे पण वाढला, नाही का. पुन्हा आणखी एखादं कॉन्सन्ट्रेशन जर मी टाकलं तर पहा इथे जेवढा पार्ट वाढतो तेवढा इथे पण वाढतो. म्हणजेच काय होऊन राहिलं, ज्या प्रपोर्शन मध्ये हा डेल्टा टीबी वाढतो त्याच प्रपोर्शन मध्ये हा डेल्टा पी पण वाढतो. असं होत नाही हे ग्राफ असे गेले किंवा तिकडे जाऊन समोर जुळले, हे पॅरलल चालतात. म्हणजेच काय तर फ्रॉम द ग्राफ इट कॅन बी सीन दॅट लेंथ ए बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ए सी. ज्या प्रपोर्शन मध्ये हा वाढत वाढत जाईल, आता पॅरलल असल्यामुळे त्याच प्रपोर्शन हे पण वाढत वाढत चाललं, नाही का. म्हणजे हे वाढत वाढत जर चाललं तर हे अंतर वाढत वाढत जाईल, कारण हे पॅरलल राहते रेषाने. तुम्ही वेगवेगळं कॉन्सन्ट्रेशन टाकलं तरी. म्हणजेच काय झालं आता की डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेल्टा पी. इट मीन्स दॅट डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेल्टा पी. हेच आपलं रिलेशन आहे बस. म्हणजेच आपल्याला असं सांगता येतं आता या ग्राफवरून की इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. म्हणजे एकाच द्रावणासाठी जर आपण या दोन्ही किमती पाहिल्या तर आपल्याला असं चित्र दिसून येतं की तिथे डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेल्टा पी. दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तर इथे हा पार्ट आपण पुरे करू. बाकी लगेच लवकरच पाठवतो. आता पुढचा व्हिडिओ पण आज पुरे करू. इथे पुस्तक आलंय मार्केटमध्ये, मी आणलंय काल. एक मिनिट. हे आपल्या 12वीचं नवीन पुस्तक काल आणलं, अजून उघडून पाहिलं आणि बाहेरच ठेवलेलं होतं. मला वाटतं 187 रुपये किंमत आहे याची आणि चांगलं वजनदार आहे. 352 पेजेस. तर असं हे आपलं नवीन पुस्तक आहे. सुंदर आहे, रंगीत आहे. तर तुम्ही हे घेऊन टाकावं प्रत्येकाने. आपल्याकडं असावं. यातले प्रॉब्लेम वगैरे सोडवायला तुम्ही सुरुवात करायची आहे. काही अडचण असली तर पहा, विचारा. ठीक आहे, आज पुरे करू इथे.